नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वी प्रवेशासंदर्भात अपडेट माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, 11वी प्रवेशाची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे. या ठिकाणी होम, सर्च आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने फॉर्म भरले त्यानुसार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे. 400 ते 500 या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले त्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे 300 ते 399, तिसरा आहे 200 ते 299 आणि चौथा आहे 175 ते 199. अशा एकूण 4 टप्प्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काय करायचं आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये आपलं नाव किंवा यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं जो आपण रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस आपल्याला जो ॲप्लिकेशन नंबर मिळाला तो ॲप्लिकेशन नंबर टाकून आपल्याला या ठिकाणी आपलं पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव आहे का 500 मध्ये, ज्याला मार्क 500 पैकी 500 आहेत असे विद्यार्थी, त्याचबरोबर 500 पैकी 499, 498 असे जे काय 97, 96 जे काय मार्क पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 400 पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. अशाच पद्धतीनं एकूण 4 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं नाव आहे का नाही मेरिट लिस्टमध्ये हे चेक कसं करणार आहोत, तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस आपल्याला एक युजर आय डी म्हणजेच ऑनलाईन ज्या ठिकाणी केलं त्यावेळेस एक युजर आय डी देण्यात आला आहे. तो युजर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर आपल्याला 405 मार्क आहेत, म्हणजे आपण पहिल्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये 2,90,999 क्रमांक आहे हे आपल्याला समजलं आहे. परंतु आपल्याला याची जर प्रिंट काढायची असेल तर आपण काय करणार आहोत, या ठिकाणी लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण व्यवस्थित माहिती पाहायची आहे, जेणेकरून आपल्याला अर्ज भरताना किंवा इतर सर्व माहिती घेताना अडचणी येणार नाही. या ठिकाणी आपण लिस्ट या पर्यायावर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा क्रमांक दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला 2,90,991 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. याची आपण प्रिंट काढून घेऊ शकता. त्याचबरोबर कास्टमधून 1,51,217 क्रमांक आहे, 405 मार्क आहेत. सर्व माहिती व्यवस्थित असेल किंवा जर आपल्याला या फेरीमधून बाहेर पडायचं असेल तर या ठिकाणी विड्रॉल पर्याय दिलेला आहे. आपण या फेरीमधून बाहेर पडू शकता किंवा आपण जे कॅप राऊंड भरले त्या संदर्भात देखील माहिती या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणची सर्व माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. अशा प्रकारे आज आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 11वीची मेरिट लिस्टला लागलेली आहे प्रोव्हिजनल. त्यामध्ये आपलं नाव कसं चेक करायचं याची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर आपला मेरिट नंबर आपल्याला या ठिकाणी किती आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण 11वी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाली, यामध्ये आपला क्रमांक मंजूर पात्र आहे का अपात्र आहे या संदर्भात माहिती घेतली. ज्याचा क्रमांक मेरिट लिस्टमध्ये नसेल अशांनी त्वरित माहिती अपलोड करायची आहे आणि ऑप्शन फॉर्म 1 आणि 2 भरून सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2025-26 ची माहिती घेतली. नवीन अपडेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.